चला आपण आज रिजनिंगचा ब्लड रिलेशन हा चॅप्टर बघू. ब्लड रिलेशन या चॅप्टरमध्ये आपल्याला कसं त्यांनी एक दोन व्यक्तीमधलं रिलेशन काय आहे हे विचारलेलं असतं. मग त्यासाठी एक दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायच्या की पहिलं की कोणत्या आपल्याला जनरली मराठीमध्ये कसं आपल्याला रिलेशन माहिती असतं की कोणाला काका म्हणतो आपण, कोणाला मामा म्हणतो वगैरे, पण ते इंग्लिशमध्ये त्याला काय नाव आहे ते एक माहिती झालं पाहिजे. दुसरी गोष्ट की ज्यावेळेस तुम्ही एखादं ट्री स्ट्रक्चर काढत असताना, कारण की ट्री डायग्राम काढल्याशिवाय आपल्याला ते रिलेशन लावणं जरा अवघड जातं. त्यावेळेस मेलसाठी आणि फिमेलसाठी वेगवेगळं एक सिम्बॉल यूज करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, जेणेकरून परत आपण एकतर एक्झाममध्ये कसं असतं प्रेशर असतं आणि आपण त्यावेळेस जर आपण हे केलं की सिम्बॉलचं सगळं काढलं, शेवटी जर क्वेश्चन असा असेल की वरीलपैकी मेल कोण आहे तर फिमेल कोण आहे, तर ते परत बघण्यापेक्षा एक हॅबिट लावून ठेवायची. तर पहिल्यांदा आपण रिलेशनमधले कुणाला काय म्हणलं जातं, कुणाचं कोण, हं? तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणलं जातं हे बघा. मदर किंवा फादर सन ब्रदर, बरोबर आहे ना. आपल्या आई वडिलांचा मुलगा तो काय असतो आपला भाव असतो, म्हणजे त्याला ब्रदर म्हणतो आपण. त्याच्यानंतर मदर्स और फादर्स डॉटर, त्याला काय म्हणलं जातं, तिला काय म्हणलं जातं सिस्टर. मदर्स और फादर्स ब्रदर, म्हणजे आईचा किंवा वडिलांचा भाऊ, त्यांना काय म्हणलं जातं आपण अंकल म्हणलं जातं. आता इथे एक लक्षात घ्या, इथे काय म्हणले मदर्स और फादर्स ब्रदर. आता जनरली आपण फादरच्या ब्रदरला आपण अंकल म्हणतो, पण आईच्या भावाला काय म्हणतो आपण मराठीमध्ये मामा म्हणतो, पण त्याच्याऐवजी इथे दोन्ही साठी काय शब्द आहे अंकल आहे. हं? त्याच्यानंतर मदर्स और फादर्स सिस्टर, म्हणजे आईची बहीण किंवा वडिलांची बहीण त्याला आंट म्हणलं जातं. त्याच्यानंतर ना मदर्स और फादर्स फादर, म्हणजे आता हे तर माहिती आहे हे दोन्हीकडे सेमच आहे. आपण आईच्या वडिलाला देखील आजोबा म्हणतो आणि वडिलांच्या वडिलाला देखील आजोबा म्हणलं जातं. त्याच्यानंतर मदर्स और फादर्स मदर, तर ते आजी म्हणजे ग्रँड मदर आणि आजोबा म्हणजे ग्रँडफादर. तर फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे बाकीचे तर काय सिंपल आहे, भाऊ बहीण आजोबा आजी आंट. आता हे जे आहे ना आईच्या भावाला अंकल म्हणलं जातं. हं? हे एवढं लिहून घ्या वाटलं तर. आपण नेक्स्ट स्लाइड बघू. ओके, चालेल नेक्स्ट. पुढचा आहे सन्स वाईफ, म्हणजे आपल्या मुलाची पत्नी, तिला काय म्हणलं जातं डॉटर इन लॉ. मुलाच्या पत्नीला काय म्हणलं जातं आपण डॉटर इन लॉ. डॉटर हजबंड, मुलीच्या हजबंडला काय म्हणलं जातं सन इन लॉ म्हणलं जातं. हजबंड्स और वाईफ सिस्टर, म्हणजे आपल्या पतीची किंवा पत्नीची बहीण, तिला काय म्हणलं जातं सिस्टर इन लॉ म्हणलं जातं. हजबंड्स और वाईफ्स ब्रदर, त्याला ब्रदर इन लॉ म्हणलं जातं. आता याच्यामध्ये कन्फ्युजन कुठं होतं, हे जे सन्स वाईफ आहे ना, तर ते लक्षात कसं ठेवायचं की मुलाची पत्नी म्हणून इथे डॉटर इन लॉ घ्यायचं. डॉटर म्हणजे जे रिलेशन आहे जेंडर आहे ते पुढे घ्यायचं, जे डॉटर इन लॉ. आता इथं काय डॉटर्स हजबंड म्हणून सन इन लॉ.
आणि हे इथे काय दोन्ही ठिकाणी जे आहे सिस्टर तर सिस्टर इन लॉ आणि इथं ब्रदर आहे तर ब्रदर इन लॉ. फक्त इथे कन्फ्युजन होतं कधी कधी डॉटर इन लॉ का सन इन लॉ. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीचं इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्याचं डायरेक्ट जेंडर इथं घ्यायचं डॉटर इन लॉ आणि सन इन लॉ आणि इथे दोन्हीकडं सिस्टर इन लॉ आणि ब्रदर इन लॉ. गेले एवढं. ओके चाल नेक्स्ट. ब्रदर्स सन म्हणजे भावाच्या मुलाला काय म्हणलं जातं नेफ्यू म्हणलं जातं. ब्रदर्स डॉटर नाहीच म्हणलं जातं. अंकल और आंट सन और डॉटर इथे बघा दोन्हीसाठी शब्द काय म्हणजे तुमचे चुलता किंवा चुलतीचा मुलगा असो मुलगी असो दोन्हीसाठी कझिन शब्द वापरला जातो. सिस्टर्स हजबंड ब्रदर इन लॉ ब्रदर्स वाईफ सिस्टर इन लॉ ग्रँडसन और ग्रँड डॉटर्स डॉटर ग्रँडसन और ग्रँड डॉटर्स डॉटर ग्रेट ग्रँड डॉटर. गेली पहिला क्वेश्चन काय होता. Pointing towards a person, man said to woman, his mother is only daughter of your father. How is the woman related to that person? बा म्हणजे त्यांनी काय म्हणले पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्सन म्हणजे एका व्यक्तीकडे त्यांनी काय केलं बोट दाखवलं आणि ते काय म्हणला की हिज मदर इज ओनली डॉटर ऑफ युअर फादर is the only daughter of your father. How is the woman related to that person? म्हणजे तो पर्सन असेल समजा ते पर्सन घेतला आपण पर्सनची आई मदर इज द ओनली डॉटर ऑफ युअर फादर. म्हणजे ती ही जी मदर पर्सनची आई आहे ती तिच्या
वडिलांची, त्या म्हणजे ज्या स्त्री संघ बोलतोय तो, तर तिच्या वडिलांची ओनली डॉटर आहे फादर परत. आणि इथं काय ओनली डॉटर. आता त्यांनी काय विचारले, हाऊ इज द वुमन रिलेटेड टू दॅट पर्सन, म्हणजे वुमनचं आणि ह्या पर्सनचं नातं काय आहे. तर वुमनचं आणि पर्सनचं नातं काय येते, आपलं आन्सर मदर येते. वुमनचं आणि पर्सनचं नातं मदर येते. गेले एवढं. ओके, हे ट्राय करा बरं 1-2 मिनिटामध्ये, मग आपण सॉल्व्ह करू. एवढं ट्राय करा, मग आपण सॉल्व्ह करू. क्वेश्चन काय दिलाय, पॉइंटिंग टू अ लेडी इन अ फोटोग्राफ, शालू सेड हर सन्स फादर इज सन इन लॉ ऑफ माय मदर. म्हणजे आता पहिल्यांदा आपण लेडी लिहू इथं, ही लेडी आहे समजा. हं? तिच्याकडे बोट केलं आणि ती काय म्हणते, हर सन्स फादर, म्हणजे तिच्या सनचा फादर म्हणजे हिचा सन, आणि याचा फादर कोण असणार आहे, हिचा हजबंड असणार आहे ना. म्हणजे याचा फादर म्हणजे हिचा कोण झाला, हजबंड झाले. इज सन इन लॉ ऑफ माय मदर. तर शालू शालू शालूचे मदर आहे, तिचे हे कोण आहेत, सन इन लॉ. आता सन इन लॉ आपण बघितलं होतं, सन इन लॉ कधी असतं, जर आपल्या
मुलीचा हजबंड असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सन इन लॉ म्हणतो. तर हाऊ इज शालो रिलेटेड टू लेडी. आता शालो रिलेटेड टू लेडी कसं असेल, तर ही काय असणार आहे, बहीण असणार ना. हं? कोण असेल, बहीण असेल तिची. कारण त्याशिवाय, कारण की शालूची मदर आणि हिची हे लेडीची मदर एकच आहे ना, त्याशिवाय ते सन इन लॉ होणार नाहीत. म्हणून कोण असणार आहे, सिस्टर असणार आहेत हे दोघी, शालू आणि ती लेडी. बरोबर, हे ट्राय करा 2 मिनिट. काय दिले, अनिल इंट्रोड्युसेस रोहित. अनिलनं रोहितची ओळख कशी करून दिली, ॲज अ सन ऑफ ओनली ब्रदर ऑफ हिज फादर्स वाईफ. बघा, मग मी कसं पहिल्यांदा लिहिलं इथं, अनिल हं, त्याचे फादर, फादर त्यांची वाईफ. आणि ॲज अ सन ऑफ ओनली ब्रदर, सन ऑफ ओनली ब्रदर ऑफ हिज फादर्स वाईफ, म्हणजे फादर वाईफ आहे त्यांचा कोण, भाऊ, ब्रदर. मग इथं कोण असणार आहे, इथं अंकल असणार ना. आपण आईच्या, ह्या अनिलच्या आईचा भाऊ म्हणजे कोणा झाला, अंकल झाला. आणि त्यांचा एकुलता एक मुलगा, इथं कोण असणार आहे, रोहित. रोहित हे कोण झालं, सन. हाऊ इज रोहित रिलेटेड टू अनिल. रोहित आणि अनिलचं रिलेशन काय आहे, तर आपण बघितलं होतं बघा, याच्यामध्ये काय म्हणतो आपण, कझिन म्हणतो ना. बघा इथं
हे याच्यात अंकल और आंट सन और डॉटर कझिन म्हणले जातात. भावाची मुलगी नाही, ब्रदर सन, ग्रँडसन, सिस्टर सन. इथे काय झालं आपलं कझिन आन्सर झालं. ओके, चला आता हे ट्राय करा. बघा क्वेश्चन काय दिले आपल्याला, पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्सन इन फोटोग्राफ, म्हणजे एक फोटोग्राफ मधल्या व्यक्तीकडे बोट करून अंजली सेड ही इज द ओनली सन ऑफ द फादर ऑफ माय सिस्टर्स ब्रदर. म्हणजे पहिल्यांदा आपण अंजली अंजली आलं. ही इज द ओनली सन ऑफ फादर ऑफ माय सिस्टर्स ब्रदर, म्हणजे अंजलीची सिस्टर सिस्टर तिचा भाऊ आणि ही इज द ओनली सन ऑफ द फादर ऑफ माय सिस्टर्स ब्रदर. फादर इज द ओनली सन. आता ओनली सन म्हणल्यावरती कोण आलं, ओनली सन, तर हा हा व्यक्तीच झाला ना. हाऊ इज द पर्सन रिलेटेड टू अंजली, अंजली सन त्याचं नातं काय आहे.
तर काय येईल इथं मग कजिन म्हणून येईल आपलं उत्तर. कारण की अंजलीची ही बहीण आहे, बहिणीचा भाऊ. आपल्याला आता इथं पर्टिक्युलर असं मेन्शन नाही केलं की बाबा फादर जे आहेत त्याला ओनली 2 सिस्टर आहेत. जर 2 असते तर आपण मग डायरेक्ट ब्रदर म्हणलं असतं. परंतु इथं त्याच्यामुळे आपण कजिन हा प्रॉपर बसते. ओके, बघा बरं याचं. बघा काय दिलेलं आहे. रीता टोल्ड माने द गर्ल आय मेट yesterday at the beach was the youngest daughter of brother-in-law of my friend's mother. म्हणजे रीता काय म्हणते, रीताला एक बीचवरती मुलगी भेटली होती. ती ओळख करून कशी देते, गर्ल आय मेट yesterday म्हणजे काल जी मला मुलगी भेटली होती बीचवरती वॉज द यंगेस्ट डॉटर ऑफ ऑफ द ब्रदर इन लॉ ऑफ माय फ्रेंड्स मदर. म्हणजे रीताचा फ्रेंड आला, त्याची आई
इथं फ्रेंड, त्याची आई. ओके. आईचा ब्रदर इन लॉ. आईचा ब्रदर इन लॉ त्याची यंगेस्ट डॉटर होते, म्हणजे यांची मुलगी, डॉटर. फायनल काय विचारले, हाऊ इज द गर्ल रिलेटेड टू रीतास फ्रेंड, म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन काय आहे, ह्या दोघांचं. मग याचं रिलेशन काय येतं आपलं, कझिनच येईल ना. म्हणजे हे काय झालं, आईच्या, सॉरी, नाही नाही कझिन नाही येणार, एक मिनिट. आईच्या ब्रदर इन लॉ, आईच्या ब्रदर इन लॉची मुलगी म्हणल्यावरती कझिनच आलं, कझिनच आहे ऑप्शन. ऑप्शन काय आपला कझिनच आहे. बरोबर हे सॉल्व करा. आता क्वेश्चन काय दिलाय, अ वुमन गोइंग विथ अ बॉय इज आस्क्ड बाय अनादर वुमन, म्हणजे एक वुमन आणि दुसरा बॉय चाललेला आहेत सोबत,
तर आणि त्याच्याबरोबर एक दुसरी लेडी आलेली आहे तर ती काय म्हणते की तुम्हा दोघांचं रिलेशन काय आहे. तर वुमन काय म्हणते की माय मॅटर्नल अंकल, म्हणजे त्या वुमन वुमन तिचा मॅटर्नल अंकल, माय मॅटर्नल अंकल अँड अंकल ऑफ हिज मॅटर्नल अंकल, म्हणजे तो मुलगा सन, सनचा माय मॅटर्नल अंकल अँड अंकल ऑफ हिज मॅटर्नल अंकल, म्हणजे अंकल ऑफ हिज मॅटर्नल अंकल, माय मॅटर्नल अंकल अँड अंकल ऑफ हिज मॅटर्नल अंकल, म्हणजे ह्या मुलाचं मॅटर्नल अंकल अंकल आणि यांचा अंकल हे काय म्हणतात, सेम आहेत. हं? तर हाऊ इज लेडी रिलेटेड विथ दॅट बॉय. बघा, मुलाचा मॅटर्नल अंकल आणि त्यांचा अंकल, वुमनचा मॅटर्नल अंकल, म्हणजे पण झालं अंकल, मुलाचे मॅटर्नल अंकल, तिचा मॅटर्नल अंकल. याचं उत्तर काय येईल, आंट अँड नेफ्यू येईल. कारण की हे मॅटर्नल अंकल परत त्यांचा अंकल म्हणजे आंट अँड नेफ्यू येईल. बघा बरेच ट्राय करा. क्वेश्चन काय आहे,
In a joint family, there are father, mother, and three married sons and one unmarried daughter. Hmm? Of the sons, two have two daughters each, and one has a son. How many female members are there in family? तर आपल्याला टोटल फिमेल मेंबर किती आहेत फॅमिलीमध्ये ते कॅल्क्युलेट करायचे. इन जॉईंट फॅमिली देअर आर फादर मदर अँड थ्री मॅरिड सन. म्हणजे इथं कोण आलं फादर मदर आणि त्यांची तीन मॅरिड सन. म्हणजे इथं कोण असणार आहे मेल असेल एक फिमेल असेल. आता आपल्याला ते फिमेलच कॅल्क्युलेट करायचे म्हणून मेल आणि फिमेलच्या स्वरूपात लिहायचं. मेल आणि female तिघ जण झाले. पुढे काय म्हणतात ते ऑफ द सन्स टू हॅव टू डॉटर्स इच. म्हणजे याच्यातल्या दोघांना दोन डॉटर्स आहेत. म्हणजे इथे एक फिमेल झाली इथे एक फिमेल झाली इथे एक फिमेल झाली इथे एक फिमेल झाली अँड वन हॅज अ सन. वन हॅज अ सन. याला काय सन आहे म्हणजे इथं मेल. अजून कोणतं राहिले का जॉईंट देअर आर फादर मदर थ्री मॅरिड सन अँड वन अनमॅरिड डॉटर. बघा ही इन्फॉर्मेशन आपली वन अनमॅरिड डॉटर. वन अनमॅरिड डॉटर म्हणजे इथं कोण असेल एक फिमेल. आता काय करायचंय हाऊ मेनी फिमेल मेंबर्स आर देअर इन फॅमिली. फॅमिलीमध्ये फिमेल मेंबर्स किती आहेत ते कळलं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. टोटल किती झाले नऊ. इथं ऑप्शन नाही पण आन्सर काय असणार आहे आपलं 9 फिमेल मेंबर असणार. हा सिंपल होता. फक्त याच्यामध्ये काय होतं की आपण जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती मिस करायची नाही. बरोबर याचं सॉल्व करा. If X is a brother of sons Y, son of Y's son, then how X is related to Y? X is a brother of son of Y's son. म्हणजे हा Y असेल त्याचा सन त्याचा सन परत त्याचा सन आणि याचा कोण आहे ब्रदर आहे एक्स. तर आपल्याला काय एक्स आणि वायचं रिलेशन काढायचं. एक्स आणि वायचं हाऊ. आता इथे एक लक्षात घ्यायचं की कोणाचं कोणाशी रिलेशन विचारलं. हाऊ एक्स इज रिलेटेड टू वाय म्हणजे एक्स हा वायशी कसा संबंध आहे
तर काय आन्सर असणार आहे आपलं ग्रँडसन. आता जर आपण असं जर म्हणलं की वाय इज रिलेटेड टू एक्स, तर आपलं काय आलं असतं उत्तर ग्रँडफादर आलं असतं. त्यामुळे ते एक जरा लक्षात घ्यायचं. आधी ते दिलेलं नाही ऑप्शन, पण एक्झाम मध्ये देऊ शकतात तसं. तर हा मोठा क्वेश्चन आहे. आपण एक सिंपल बघू. हां, हे सॉल्व कर, कारण आता टायमिंग संपत आलाय. तेवढं सॉल्व करू. बघा काय दिले. दीपक हॅज अ ब्रदर अनिल. दीपक इज सन ऑफ प्रेम. Vimal is Prem's father. In terms of relationship, what is Anil of Vimal? Deepak has a brother Anil. The Deepak Anil brother. Okay. Deepak is son of Prem. Deepak हा सन कोणाचा प्रेमचा. Deepak is son of Prem. Vimal is Prem's father. Vimal जो आहे तो प्रेमचा फादर आहे. मग इथं कोण फादर आणि इथं विमल. ओके. In terms of relationship, what is Anil of Vimal? म्हणजे अनिल बिमलचा कोण असेल, तर कोण असणार आहे ग्रँडसन असेल. ग्रँडसन आन्सर काय येईल आपलं ग्रँडसन. बरोबर एवढं ट्राय करा. बघा, बी इज अ हजबंड ऑफ पी.
Q is B is the husband of P. B husband of P. B is husband of P. Q is the only grandson of E, who is a wife of D and mother-in-law of P, who is wife of D and जी की D ची पत्नी आहे. Q is the only grandson of E. म्हणजे Q ही फक्त E ची तेवढी एकटीच ग्रँडसन आहे. E ही जे वाईफ ऑफ डी आहे आणि मदर इन लॉ ऑफ पी, म्हणजे पी ची मदर इन लॉ कोण आहे? ई आहे. मदर इन लॉ, ओके, मदर इन लॉ ऑफ पी हु इज वाईफ ऑफ डी, म्हणजे वाईफ ऑफ डी. B is the husband of P. B is the husband of P. Q is the only grandson of E. E चा grandson आहे Q. Q is the only grandson of E. How B is related to D. आता B is related to म्हणजे आपल्याला B आणि D चं रिलेशन काढायचं आहे. म्हणजे हजबंड आहे, हजबंडची मदर इन लॉ, हजबंडची मदर इन लॉचं मिस्टर, तर कोण असणार आहे? B is related to D, म्हणजे B is a daughter, B is a husband of P, husband of P. तर सन इन लॉ, सन इन